कोकण आणि ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून ठाणे रायगड विधान परिषदेच्या जागेवर दावा केला जातोय। ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र भाजपही या जागेसाठी आग्रही दिसतेय। तर रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये टशन बघायला मिळतंय। त्यामुळे जागा वाटपामध्ये या जागा कोणाच्या पदरात पडणार आणि उमेदवार मिळणार का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। तर आता ठाणे आणि रायगड विधान परिषदेच्या निवडणुकीचे अपडेट्स घेऊयात। कोकणामध्ये महायुतीमधला वाद काहीसा वाढलाय। शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या पाठोपाठ आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। त्यांनी आपला उमेदवारीचा अर्ज देखील दाखल केला। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघामधून अनिकेत तटकरे यांना विरोध वाढताना दिसतोय। उमेदवारी कोणाला मिळणार याचा पेच हा अद्यापही कायम आहे। राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरेचं नाव आघाडीवर आहे। या बदल्यामध्ये भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे। अशी स्थिती असताना रायगडमधील आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होण्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। दरम्यान रायगडमधल्या आमदार महेंद्र दळवी यांची मुलगी जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। महायुतीचा अजून तिढा सुटलेला नाही आहे, पण आमच्यावर जो अन्याय होतो वारंवार त्या अनुषंगाने आम्ही त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। महायुतीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी आशा आहे आणि तो आमच्याच बाजूने होईल अशी मला आशा आहे। पक्षश्रेष्ठींनी अर्ज मागे घ्यायला सांगितलं तर आता वर चर्चा होतीलच त्यांच्या लेवलला। तसंच आमची कौटुंबिक माझे वडील आमदार महेंद्र दळवी, आई, तसेच आमची चर्चा होईल। मग त्याच्यातून जे साध्य होईल त्याच्यानुसार आम्ही त्या वेळेला ठरवू की तो मागे घ्यायचा आहे की ठेवायचा आहे। पण सध्या तरी आमचा मागे घेण्याचा कोणताही हे नाही आहे। 3 जिल्ह्यांचे हे समीकरण आहे, त्यामुळे संख्याबळ आमचं जास्त असल्या कारणाने मला पहिलं वाटत होतं भरतशेठचे चिरंजीव भरतील, त्या पक्षाचे अन्य कुठे कार्यकर्ते भरतील। पण आम्ही औपचारिक फॉर्म भरून ठेवला आहे, पक्षाकडे मागणी केली आहे की आपला जनाधार जास्त असल्या कारणाने आपल्या शिवसेना पक्षाला तिकीट मिळालं पाहिजे। आशावादी आहे संध्याकाळपर्यंत या संदर्भात निर्णय नक्की होईल। 1 तारीख शेवटचा दिवस आहे आणि माझ्या कन्येने आज फॉर्म भरला आहे आणि मला असं वाटतं ही लढाई आम्ही सहज जिंकून आणू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।